बलात्कारी अशोक खरातची SIT कडून चौकशी करण्यात येते. या सगळ्या प्रकरणात पोलीस गुप्तता पाळत आहेत. खरातला अज्ञातस्थळी नेऊन त्याची कसून चौकशी करण्यात आली. पोलिसांनी खरातची चांगलीच मस्ती उतरवली आहे. या सगळ्या चौकशी दरम्यान खरातने पोलिसांनाच आता शाप दिलाय. नेमकं काय घडलंय या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांची पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येते. अशोक खरातवर लैंगिक अत्याचाराचे 3 गुन्हे दाखल झालेत. या सगळ्याची चौकशी नाशिक पोलिसांकडून करण्यात येते. या तपासादरम्यान जेव्हा नाशिक शहर पोलिसांनी खरातची कडक उलट तपासणी सुरू केली तेव्हा खरात सुरुवातीला संतापला. डोळे मोठे करून आणि थरथर कापत तो मोठ्या आवाजात घोर अपराध असे ओरडू लागला. इतकंच नाही तर चौकशी करणाऱ्या पोलिसांना तुमच्यावर खूप होईल असा शापही त्यांनी दिला. या सगळ्या प्रकरणानंतर पोलिसांनी खरातला चांगलाच पोलिसी खाक्या दाखवला. पोलिसांनी वठणीवर आणताच खरात पोपटासारखा सगळं बोलू लागला. खरातकडे करण्यात आलेल्या चौकशीत खरातची गुन्हे करण्याची मोडस ऑपरेंडी, किती महिलांवर त्याने अत्याचार केला आहे, त्याची संपत्ती कुठे आहे, अशा मुद्द्यांवर चौकशी झाली. दरम्यान चौकशीत खरातला पोलिसांनी चांगलाच प्रसाद दिल्याने त्याची हालत खराब झाली होती. चौकशीनंतर बाहेर पडताना नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं म्हणत खरात बाहेर आला. त्याचबरोबर ताकद राहिली नाही असं देखील तो बडबडत होता. त्याला पोलीस चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणत असताना आणि नंतर बाहेर नेत असताना त्याची बदललेली देहबोली आणि चेहरा पोलिसांनी केलेल्या खातिरदारीचे चांगलेच उदाहरण होते. दरम्यान खरातची संपत्ती, त्याने आणखी कुठले गुन्हे केले आहेत या सगळ्याची पोलीस चौकशी करतायत. आता या चौकशीतून आणखी काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.